नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचा टॉपिक आहे फॅराडेज एक्सपेरिमेंट, फॅराडेज लॉ अँड लीन्झ लॉ. फॅराडेज एक्सपेरिमेंट हा मॅग्नेटिक फ्लक्स अर्थात फाय आर.डी. EMF याच्याशी रिलेटेड आहे. तर पहिल्यांदा आपण पाहूयात मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय. मॅग्नेटिक फ्लक्स मीन्स नंबर ऑफ magnetic lines of force, magnetic lines passing through given area. आपल्याला माहिती आहे की मॅग्नेट जर असेल एखादा तर त्या मॅग्नेटच्या सभोवताली मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते. जी मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती मॅग्नेटिक लाईन्सनी बनलेली असते आणि ह्या लाईन्स एखाद्या इमॅजिनरी किंवा रियल अशा एरियामधून पास होतात. तर त्यांची संख्या म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स. नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स पासिंग थ्रू गिवन एरिया इज कॉल्ड एज मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स इज गिव्हन बाय phi is equal to B into A, where B is the magnetic induction or magnetic field strength and A is the area. Now what is meant by EMF? EMF is the energy due to which electric current flows through a given circuit. जसं एखादा सेल असतो तर सेल हा EMF निर्माण करत असतो आणि त्यामुळं आपल्याला इलेक्ट्रिक करंट मिळत असतो. तर या फॅराडेज एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला शिकायचं रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक फ्लक्स आणि EMF. त्यासाठी आपल्याला दोन एक्सपेरिमेंट करायचे. एक्सपेरिमेंट नंबर 1 कॉइल अँड मॅग्नेट एक्सपेरिमेंट and experiment number 2 coil and coil experiment. कॉइल अँड मॅग्नेट एक्सपेरिमेंट मध्ये आपण घेणार आहोत एक कॉइल जी गॅलव्हॅनोमीटरला जोडलेली आहे आणि आपण पाहतात की यामध्ये एकही सेल किंवा बॅटरी जोडलेली नाही, म्हणजे इथे कुठलाही सोर्स ऑफ EMF नाही आणि त्यामुळे कुठलाही करंट नाही. त्यामुळे गॅलव्हॅनोमीटर जो आहे तो झिरो डिफ्लेक्शन दाखवेल. आता ह्या कॉइलच्या जवळ आपण एक मॅग्नेट ठेवला आणि आपल्याला माहिती की मॅग्नेटच्या सभोवताली मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतात आणि मॅग्नेटच्या जवळ यांची संख्या जास्त असते. मॅग्नेट पासून दूर गेला तर ह्या लाईन्स ज्या आहेत त्या कमी कमी होतात, विरळ होत जातात, यांची संख्या कमी होते. असा हा मॅग्नेट जर आपण कॉइल पासून दूर अंतरावर ठेवला आणि जर आपण हा मॅग्नेट वेगाने या कॉइल कडे मूव्ह केला, वेगाने आपण हा मॅग्नेट कॉइल कडे आणला तर काय होईल, ह्या लाईन्स ऑफ फोर्स ज्या आहेत ह्याची संख्या, ह्या कॉइल मधून पास होणाऱ्या लाईन्स ऑफ फोर्सची संख्या वाढत वाढत जाईल. म्हणजेच काय तर मॅग्नेटिक फ्लक्स वाढेल. व्हेन अ मॅग्नेट इज सडनली और फास्टली मूव्ड टुवर्ड्स द कॉइल, देन मॅग्नेटिक फ्लक्स linked with the coil increases. ड्युरिंग दिस टाइम म्हणजे हा मॅग्नेट या कॉइल पर्यंत आणेपर्यंत मॅग्नेटिक फ्लक्स वाढत आहे. ड्युरिंग दॅट टाइम गॅलव्हॅनोमीटर शो अ मोमेंटरी डिफ्लेक्शन. गॅलव्हॅनोमीटर मध्ये तात्पुरतं आपल्याला डिफ्लेक्शन दिसते. द डिफ्लेक्शन ऑफ द गॅलव्हॅनोमीटर शोज दॅट देर इज अ करंट फ्लो थ्रू दिस सर्किट. दॅट मीन्स देयर इज अ EMF induced in the coil, EMF produced in the coil. The EMF in this way generated in the coil is called as induced EMF. तर ह्या EMF ला आपण म्हणतो induced EMF आणि या फेनॉमेनॉनला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता ह्या उलट जर हा मॅग्नेट या कॉइलच्या जवळ आलेला आहे आणि तो वेगानं आपण दूर नेला. आता या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या, मॅग्नेट इथे येऊन थांबला, मॅग्नेटची मोशन थांबली की गॅलव्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवेल. जोपर्यंत मॅग्नेटची मुवमेंट आहे, जोपर्यंत देर इज अ इन्क्रीज इन मॅग्नेटिक फ्लक्स, until there is an increase in magnetic flux, change in magnetic flux, there is induced EMF. As soon as the magnetic flux is steady, then induced EMF is zero. आता या ठिकाणी हा मॅग्नेट जर आपण या कॉइल पासून वेगाने असं दूर नेला तर मॅग्नेटिक फ्लक्स हा काय होईल, कमी कमी होईल. लाईन्स ऑफ फोर्स लिंक विथ द कॉइल
decreases and therefore magnetic flux decreases. In that case also, during the motion of the magnet moving away from the coil, galvanometer again show deflection, but in that case the deflection is opposite in direction. तर पहिल्यांदा जेव्हा मॅग्नेट आपण कॉइल कडे नेतो त्यावेळेस या गॅलव्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन ज्या साईडला असेल त्याच्या अगदी विरुद्ध साईडला विल मॅग्नेट मूव अवे फ्रॉम द कॉइल. तर ह्या एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला हे सिद्ध झालेलं आहे की व्हेनेवर देयर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स, EMF is induced in the coil. This is called as Faraday's first experiment, coil and magnet experiment. The experiment can be done by coil and coil. म्हणजे दोन कॉइल वापरून हा आपण एक्सपेरिमेंट करू शकतो. याच्यामध्ये ज्या दोन कॉइल्स आहेत एकमेकाजवळ ठेवलेले आहेत, समोर ठेवलेले आहेत विदाउट टचिंग. एका कॉइलला म्हणतात प्रायमरी कॉइल P1 P2, दुसरी असते सेकंडरी कॉइल S1 S2. आणि सेकंडरी कॉइल एका गॅलव्हॅनोमीटरला जोडलेली आहे आणि आपण पाहतात की ते कुठल्याही प्रकारची बॅटरी किंवा सेल नाही आहे, म्हणजे सोर्स ऑफ EMF नाही आहे, त्यामुळे गॅलव्हॅनोमीटर हा झिरो डिफ्लेक्शन दाखवेल. तर ही प्रायमरी कॉइल जोडलेली एका सेल आणि प्लग कीला. आणि हा एक्सपेरिमेंट करताना प्लग की टॅप हियर इज अ टॅप की. व्हेन द टॅप की इज प्रेस्ड, इथे टॅप की आहे, टॅप की म्हणजे जी बोटाने प्रेस केल्यानंतर हा सेल जो आहे तो ह्या सर्किटला जोडला जातो. When the tap key is pressed, then current start flowing through primary coil. आता या ठिकाणी पहा की समजा हा सेल 100 मिली एम्पियर करंट निर्माण करत असेल. सपोज दॅट इट इज द मॅक्झिमम करंट दॅट द सेल प्रोड्युस्ड इन दिस सर्किट. या सर्किट मध्ये या सेलमुळे 100 मिली एम्पियर समजा मॅक्झिमम करंट होत असेल, कमी अधिक होईल, तर याला आपण म्हणू मॅक्झिमम करंट. परंतु हा करंट काही एकदम मॅक्झिमम होणार नाही. इट राइजेस फ्रॉम 0 टू इट्स मॅक्झिमम व्हॅल्यू, 0 टू मॅक्झिमम, अँड इट रिक्वायर्स सम टाइम. तर ह्या वेळेमध्ये जेव्हा करंट हा प्रायमरी कॉइल मधून फ्लो होतो, दिस कॉइल ऍक्ट्स एज अ मॅग्नेट अँड देयर आर लाइन्स ऑफ फोर्स सराउंडिंग द कॉइल P1 P2. नाउ these lines of force increases as the current increases from 0 to maximum. म्हणून ह्या प्रायमरी कॉइल मधला करंट वाढत गेला तर ह्या लाइन्स ऑफ फोर्सची संख्या वाढत जाईल, मॅग्नेटिक फ्लक्स राईज होईल आणि त्यामुळं आपण पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये पाहिल्याप्रमाणे ह्यामध्ये सुद्धा गॅलव्हॅनोमीटर हा आपल्याला डिफ्लेक्शन दाखवेल. देयर इज EMF इंड्युस्ड इन द सेकंडरी कॉइल. ह्या उलट जर ही प्लग की आपण प्रेस करून मॅक्झिमम करंट निर्माण केला, करंट हा स्थिर असेल, स्टेडी असेल, देन गॅलव्हॅनोमीटर डू नॉट शो एनी डिफ्लेक्शन. बट इफ द प्लग की इज रिलीज, आता सॉरी हा टॅप की जर आपण रिलीज केली, टॅप की जर आपण सोडून दिली, तर या ठिकाणी हा जो करंट आहे तो मॅक्झिमम टू 0 होईल. 100 मिली एम्पियरचा 0 मिली एम्पियर होईल, परंतु यासाठी लागेल थोडासा वेळ. आणि त्या वेळेमध्ये ड्युरिंग दॅट टाइम the magnetic flux linked with the secondary coil gradually decreases. आणि त्यामुळं जेव्हा आपण प्लग की रिलीज करतो तर मॅग्नेटिक फ्लक्स हा क्रमाक्रमाने कमी कमी होत जातो आणि त्यामुळं अगेन here galvanometer show deflection but in opposite direction. So these are the Faraday's experiment. From this experiment the conclusion is that whenever there is a change in magnetic flux linked with the coil, EMF is induced in it. आणि ह्या कन्क्लुजन वरून फॅराडेनी नियम तयार केला, त्याला म्हणतात फॅराडेज लॉ. तर दोन लॉज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. नंबर 1, whenever there is a change in magnetic flux linked with the coil and EMF is induced in it. And number 2, induced EMF is directly proportional to rate of change in magnetic flux linked with the coil. तर जेव्हा जेव्हा फ्लक्स चेंज होतो तेव्हा EMF तयार होतो आणि हा EMF जो असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजेच डी फाय बाय dt, वेअर फाय इज द मॅग्नेटिक फ्लक्स, और E is equal to K d phi by dt, where K is proportionality constant
and its value is experimentally found to be 1. Therefore E is equal to d phi by dt. आता या ठिकाणी आपल्याला कळालेलं आहे की फॅराडेज एक्सपेरिमेंट मध्ये ईएमएफ हा इंड्यूस होतो whenever there is a change in magnetic flux. परंतु या इंड्यूस्ड ईएमएफ ची डायरेक्शन काय असेल, ईएमएफ जो त्या ठिकाणी इंड्यूस झालेला आहे त्यामुळे करंट फ्लो होईल, हा करंटची डायरेक्शन काय हे आपण फॅराडेज लॉ मध्ये आपल्याला दिलेलं नाहीये. त्यासाठी लीन्स लॉ हा लीन्सनी तयार केला. तर लीन्स लॉ काय आहे? अकॉर्डिंग टू लीन्स लॉ अन इंड्यूस्ड ईएमएफ इज सच दॅट it opposes the change in magnetic flux linked with the coil. Lenz's law काय आहे? An EMF induced is such that it opposes the change in magnetic flux. तर फॅराडेज लॉ मध्ये जो EMF इंड्यूस होत आहे तो EMF कसा आहे? It opposes the change in the magnetic flux. अपोजेस द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय? जेव्हा हा मॅग्नेट आपण कॉईल कडे नेतो त्यावेळेस मॅग्नेटिक फ्लक्स हा रायझिंग म्हणजे वाढत जाणार असतो. तर इंड्यूस्ड ईएमएफ काय करतो? तो फ्लक्स कमी करण्याचा प्रयत्न करतो, कमी करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. म्हणजेच ईएमएफ आणि रेट ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स हे अपोजिट असतात, जे आपण मॅथमॅटिकली दाखवू शकतो. E इज इक्वल टू मायनस डी फाय बाय dt, ज्याला आपण म्हणू लीन्स लॉ. सो दिस मायनस साइन शोज दॅट ईएमएफ अँड रेट ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स आर अपोजिट इन डायरेक्शन. आपण याचं एक्सप्लेनेशन पाहूया. समजा या ठिकाणी कॉइलचा फेस आहे जो मॅग्नेटकडे आहे. या कॉइलचा मॅग्नेटच्या साईडला असलेला फेस आहे, बाजू आहे मॅग्नेटच्या साईड कडची. और हा मॅग्नेट जेव्हा आपण कॉइलकडे नेतो त्यावेळेस मॅग्नेटिक फ्लक्स हा वाढत वाढत जातो. मॅग्नेटिक फ्लक्स इन्क्रीजिंग. when the magnet moves towards the coil, magnetic flux increasing. And according to Lenz's law, the induced EMF says that it opposes the change in magnetic flux. म्हणजे हा मॅग्नेटिक फ्लक्स वाढत आहे, कमी कसा करणार? कमी कसा करणार? तर हा मॅग्नेट जर कॉइल कडे येत असेल तर ह्या कॉइल त्याला जवळ येऊ देणार नाही, त्याला दूर ढकलेल. म्हणजे त्याचा रेट ऑफ मोशन किंवा व्हेलॉसिटी त्याची कमी करण्यासाठी प्रयत्न करेल. आणि हे तेव्हा शक्य आहे जर ह्या मॅग्नेटला कोणी अपोज करणार असेल तर. आणि मॅग्नेटला कोण अपोज करते? तर नॉर्थ पोलला नॉर्थ पोल अपोज करतो. आणि आपल्याला माहिती आहे की जर एखाद्या कॉइल मधून करंट फ्लो होत असेल तर कॉइल बिहेव्स लाईक अ मॅग्नेट. तर ह्या कॉइल मध्ये जर ईएमएफ इंड्यूस झाला आणि त्यात करंट फ्लो झाला तर त्यामध्ये मॅग्नेट तयार होते. आता हे मॅग्नेट कसं तयार होईल? अकॉर्डिंग टू लीन्स लॉ, व्हेन द मॅग्नेट is moved towards the coil, then coil behaves as a magnet and these two magnets repel each other. हे दोन्ही एकमेकांना विरोध करतील, रिपेल करतील. आणि म्हणून जर नॉर्थ पोल हा कॉइल कडे जात असेल तर ह्या कॉइल मध्ये नॉर्थ पोल तयार होईल. तर या कॉइल मध्ये नॉर्थ पोल तयार होण्यासाठी या कॉइल मधून करंट जो आहे तो अँटी क्लॉकवाईज फ्लो व्हायला पाहिजे. जर करंट हा अँटी क्लॉकवाईज फ्लो झाला, अँटी क्लॉकवाईज, तर हे अंगठा जो आहे तो नॉर्थ पोल दाखवतो आणि इकडचा त्याच्या विरुद्ध बाजूला साऊथ पोल, म्हणजे अपोजिट फेसला साऊथ पोल असेल. म्हणजे या फेसला नॉर्थ पोल आणि इकडे साऊथ पोल तयार होईल. तर हा नॉर्थ पोल. ह्या उलट जर आपण मॅग्नेटचा नॉर्थ पोल हा कॉइल पासून दूर नेत असेल, वेगाने दूर नेत असेल, तर कॉइल मध्ये ईएमएफ तयार होतो. आणि अकॉर्डिंग टू दिस Lenz's law, induced EMF is opposes the change in magnetic flux. आता मॅग्नेट जर कॉइल पासून दूर जात आहे तर त्याची व्हेलॉसिटी कमी करण्यासाठी या मॅग्नेटला ओढावं लागेल कॉइल कडे. आणि मॅग्नेटला कॉइल कडे कोण ओढणार? तर नॉर्थ पोलला साऊथ पोल हा अट्रॅक्ट करतो. जर मॅग्नेटचा नॉर्थ पोल हा कॉइल पासून दूर होत असेल तर या कॉइल मध्ये करंट अशा प्रकारे फ्लो होईल की तिथे इलेक्ट्रोमॅग्नेट तयार होऊन या ठिकाणी हा जो फेस आहे मॅग्नेट कडचा तो साऊथ पोल तयार होईल. आणि साऊथ पोल तयार होईल म्हणजेच करंटची दिशा जी आहे ती असेल क्लॉकवाईज डायरेक्शन, लाईक दिस. क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे या ठिकाणी हा तयार झाला साऊथ पोल. सो दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ Lenz's लॉ. आता आपल्याला माहिती आहे की फाय इज इक्वल टू बी इंटू ए.
So putting this value here, E is equal to minus d dt of B into E. Remember here A is constant, therefore minus A taken outside the integration, outside the derivative, and dB by dt. So E is equal to minus A dB by dt. आता आपण आपला न्यूमेरिकल एक्झाम्पल सॉल्व करूया. A coil of effective area 25 meter square is placed in a field free region. Subsequently, a uniform magnetic field that rises uniformly from 0 to 1.25 Tesla in 0.15 second is applied perpendicular to plane of coil. What is the magnitude of EMF induced in the coil? So in this example, given that area of the coil is 25 meter square and initial magnetic field B1 is 0 because it is field free region. Field free region म्हणजे त्या ठिकाणी magnetic field 0 आहे आणि याची magnetic field ही युनिफॉर्मली वाढत जाऊन ती शेवटी होते 1.25 टेस्ला आणि या कॉइलला नंबर ऑफ टर्न्स 1 आहे, मग एकच टर्न दिलेला आहे आणि हा जो मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ चेंज होते टी इज इक्वल टू 0.15 सेकंद इतक्या वेळामध्ये. तर आपल्याला कळायचं की EMF या ठिकाणी किती तयार होईल. सो फॉर्म्युला इज E इज इक्वल टू मायनस d5 by dt or E is equal to minus phi2 minus phi1 divided by t. d5 means change in the magnetic flux and dt means the time during which the magnetic flux changes. Now phi is equal to b into a for one number of turn and phi is equal to nba for n number of turns, but here n is equal to 1, therefore phi is equal to b into a. Therefore here this is the magnetic flux, phi is equal to b into a. So putting this value, now phi2 is equal to b2 into a minus phi1 is equal to 0 because p1 is 0 or it is p1 into a divided by t. Now b1 is equal to 0, therefore we get minus b2a upon t. Putting the value, now b2 is equal to 1.25 and area is 25, time is 0.15, point gets cancelled, 5 3s are 15, 5 5s are 25, minus 125 into 5 by 3 is equal to minus 625 by 3 is equal to minus 208.3 volt.